नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं. आणि मित्रांनो, आज मी आमच्या अद्रक पिकाला आले पिकाला या ठिकाणी मित्रांनो बायो संजीवनी प्लस रायझायमिका सोडत आहे मित्रांनो. आता आम्ही काय केलं, बायो संजीवनी आणि काळागोळ घेतला होता ह्या 5 लिटर बकेटमध्ये. दोन्ही मिक्स करून या ठिकाणी एक दिवस अगोदर म्हणजे मिश्रण करून ठेवलं होतं. आणि आज आता प्रत्यक्षामध्ये ड्रिचिंग करायची आम्हाला, तर त्यामध्ये आता हे रायझायमिका टाकलेला आहे आणि आता आम्ही सोडणार आहे. तर अद्रकची ही हिला 1.5 महिना झालेला आहे. नेमकी बाजूची नेमकी रिझल्ट तुम्हाला मी दाखवणार आहे कसे येतात. तर नक्की आज बाजूने देखील आपले व्हिडिओ बघा. मी तुम्हाला दाखवणार आहे, नंतर रिझल्टचा व्हिडिओ दाखवणार आहे 15 दिवसानंतर काय रिझल्ट येतात. तर आणि तुम्ही देखील मित्रांनो याबद्दल हा प्रयोग केलेला आहे का, नक्की एक कमेंट करून सांगा मित्रांनो. याचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले. तर आता मी मिश्रण कंप्लीट केलेलं आहे. आता टाकतो मी टाकीच्याद्वारे. आता इथे आम्ही 5 पंप करणार आहे, कारण की आपली जी एक सवय कर आहे अद्रक आहे सर्व तिकडे. अशा प्रकारे अद्रक आहे आपली मित्रांनो. थोडी पिवळी पडलेली आहे. हो, आता औषधांना काय फरक पडतोय. यास आम्ही ड्रिचिंग केलेली आहे. आणि हे निर्मल सिरचं या ठिकाणी रायझायमिका आहे आणि बायो संजीवनी. तर बघू रिझल्ट कसं होतं. सध्या हे बघा,